फक्त पैसे कमविण्यासाठी आमदार व्हायचंय। 10 वर्षात पिंगळी ते ताडलिंगला रोड केला नाही, पिंगळगड नाला उकरला, गेट सुद्धा बसिले नाही। आमदाराच्या घरला गेलो एसटी चालू करा म्हणून, तर त्याने सांगितलं 500 रुपये ने भिकाऱ्या निक, मला शिवेगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिलत्या। तर आता तुम्हाला सांगतो मी सगळ्याला, 2.5 वर्षात काहीच विकास झाला नाही। आमच्या परभणीचे खड्डे बुजले नाहीत। 2.5 वर्ष म्हणजे कोणाच्या काळात? उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात काही विकास झाला नाही। 7.5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती। 2.5 वर्षामध्ये जे विकास झालाय ते परभणीचा कधीच विकास झाला नाही। परभणीच्या आमदारला काही महत्व द्यायची तसा माणूसच नाही। ते परभणीचा आमदार म्हणजे खालच्या लेवलचा आमदार आहे, खड्ड्यातला आमदार आहे। त्यांना परभणी खड्ड्यात घातली। ते म्हणजे तुम्ही ते नारळ सम्राट म्हणून ओळखले जाते। त्यांची ओळख नारायण सम्राट म्हणून ओळख झाली। नारळ सम्राट म्हणून नारळ पुढून पुढे जाणं, मागं काम न त्याचं एकच काम आहे, धमक्या देणे। कोणी काय कमेंट टाकली धमक्या देणे, एवढं त्याचं काम आहे।